नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी भरती सन 2025 छत्रपती संभाजीनगर या काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, साल्हेर हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? साल्हेर बघा, हे एक महत्त्वपूर्ण शिखर आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील साल्हेर बघा, हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं या ठिकाणी शिखर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर सुरत बघा, हे शहर तापी नदीच्या काठावर आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? चांदी या रासायनिक मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 राहील Ag, चांदी या मूलद्रव्याची या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो 25 जानेवारी बघा, या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस असतो। प्रश्न क्रमांक 5 बघा, सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू आहे? सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो हिरा बघा, ही सर्वात या ठिकाणी कठीण असणारी वस्तू। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, FIR म्हणजेच या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। FIR या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पुणे सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर ग. जोशी, गणेश वासुदेव जोशी यांनी पहा पुणे सार्वजनिक सभेची स्थापना त्यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, होमगार्डचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? होमगार्डचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील महासमादेशक बघा, हे होमगार्डच्या या ठिकाणी प्रमुख असतात। प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 बघा, कोल्हापूर महाराष्ट्र राज्याची या ठिकाणी ऐतिहासिक राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक समुद्रकिनारा असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक समुद्रकिनारा असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी बघा, या जिल्ह्याला महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी समुद्रकिनारा या ठिकाणी लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे? बघा, कोकण हा प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान या ठिकाणी प्रशासकीय विभाग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोदावरी नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी गोदावरी नदीची विचारले विद्यार्थी मित्रांनो एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। गोदावरी नदीची एकूण लांबी बघा 1450 किमी विद्यार्थी मित्रांनो गोदावरी नदीची या ठिकाणी एकूण लांबी आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, सिरोंचा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा संगम होतो? सिरोंचा परिसर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी आणि प्राणहिता यांचा बघा संगम सिरोंचा परिसर या ठिकाणी होत असतो। प्रश्न क्रमांक 9 बघा, इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे? इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 राहील इरई नदीच्या काठावर बघा चंद्रपूर हे शहर आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, गोसीखुर्द हे धरण महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? गोसीखुर्द बघा, हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर ते भंडारा जिल्ह्यामधलं या ठिकाणी धरण आहे। विद्यार्थी मित्रांनो,
बघा आपल्याकडे GMC भरती आपल्याकडे बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांची या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो बघा जर कोणाला बघा हे खरंच अतिसंभाव्य प्रश्नांचं PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। बघा तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण असेल बघा PDF विद्यार्थी मी पाठवलं जाईल। याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा सासवडचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? सासवडचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो बघा सासवडचे पठार बघा हे पुणे जिल्ह्यामधले या ठिकाणी पठार आहेत। दुसरा क्रमांक पुढचा बघा वैतरणा नदीवरचं मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। मोडक सागर बघा हे धरण ठाणे या जिल्ह्यामधले या ठिकाणी धरण आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा भीमा नदीवरचं उजनी या धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नाव आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा यशवंत सागर जलाशय या ठिकाणी उजनी धरणाच्या या ठिकाणी जलाशयाचं या ठिकाणी नाव आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा फेकरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? फेकरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो फेकरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प जळगाव या जिल्ह्यामधल्या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जमसांडे बघा हा पवन ऊर्जा प्रकल्प आहे तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो जमसांडे बघा हा पवन ऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधल्या ठिकाणी हा पवन ऊर्जा प्रकल्प आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील मुंबई बघा या ठिकाणी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा बेसॉल्ट या खडकापासून तयार झालेली मृदा बघा खालीलपैकी कोणती असते? बेसॉल्ट या खडकापासून तयार झालेली मृदा खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा असते? बघा विद्यार्थी मित्रांनो बेसॉल्ट या खडकापासून तयार होणारी मृदा म्हणजे रेगूर मृदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक 18 बघा घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 रायगड या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लेणी आहेत। दुसरा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पक्षी अभयारण्य कर्नाळा जे की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी पहिलं पक्षी अभयारण्य आहे। दुसरा क्रमांक 20 बघा ब्लॅक रिव्होल्यूशन म्हणजेच काळी क्रांती बघा ही संकल्पना खालीलपैकी कशा संबंधीची संकल्पना आहे? ब्लॅक रिव्होल्यूशन म्हणजेच काळी क्रांती बघा ही संकल्पना कशा संबंधीची या ठिकाणी संकल्पना आहे? तर विद्यार्थी पेट्रोलियम ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर सन 1962 बघा या वर्षी भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात झाली होती। दुसरा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले हळद संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये हळद संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा दिग्रस बघा सांगली जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हळद संशोधन केंद्र आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा बावनथडी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? बावनथडी हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील भंडारा या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी तो प्रकल्प आहे। दुसरा क्रमांक 24 बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक पुढचा बघा ॲल्युमिनियम बघा हे खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? ॲल्युमिनियम बघा हे खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो ॲल्युमिनियम बघा प्रामुख्याने बॉक्साईट या खनिजापासून ते मिळवले जाते। दुसरा क्रमांक पुढचा बघा सह्याद्री
च्या निर्मितीचं मुख्य कारण खालीलपैकी कोणतं आहे? सह्याद्री बघा या पर्वताच्या निर्मितीचं मुख्य कारण खालीलपैकी कोणतं आहे? तर प्रस्तरभंग विद्यार्थी मित्रांनो बघा हे सह्याद्रीच्या निर्मितीचं या ठिकाणी प्रमुख कारण आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा संत चोखामेळा यांची समाधी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो संत चोखामेळा बघा यांची समाधी मंगळवेढा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांब सीमा खालीलपैकी कोणत्या एका राज्याबरोबर महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची या ठिकाणी सीमा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। महाराष्ट्राची बघा सर्वाधिक सीमा बघा विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या ठिकाणी या राज्याबरोबर या ठिकाणी लागून आहे। विषय क्रमांक महाराष्ट्र राज्यामधला दुर्मिळ पक्षी खालीलपैकी कोणता पक्षी आहे? हरियाल, शेकरू, मालढोक, मोर दुर्मिळ पक्षी खालीलपैकी कोणता पक्षी आहे? तर मालढोक बघा हा पक्षी या ठिकाणी दुर्मिळ पक्षी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा सह्याद्री बघा हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला? सह्याद्री बघा हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत म्हणून या ठिकाणी ओळखला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री बघा हा पर्वत अविशिष्ट पर्वत म्हणून या ठिकाणी ओळखला जातो। विषय क्रमांक पुढचा बघा मिहान हा औद्योगिक प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? मिहान हा औद्योगिक प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो मिहान बघा हा प्रकल्प नागपूर या ठिकाणी या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी तो प्रकल्प आहे। विषय क्रमांक पुढचा बघा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार बघा हा जिल्हा उत्तर महाराष्ट्रामधला तो जिल्हा आहे तर तो नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या विद्यार्थी मित्रांनो 36 महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जिल्ह्यांची एकूण संख्या आहे। विषय क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि वारणा यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर विद्यार्थी मित्रांनो हरिपूर बघा या ठिकाणी कृष्णा आणि वारणा यांचा संगम हा होत असतो। विषय क्रमांक चौथा बघा मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? तर रत्नागिरी बघा या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मार्लेश्वर हा धबधबा आहे। विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी तांब्याचे साठे आढळतात? तर बघा चंद्रपूर बघा जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी सर्वाधिक तांब्याचे साठे आढळतात। विषय क्रमांक 6 बघा ओडिया ही भाषा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? ओडिया ही भाषा तर ओडिशा बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने ओडिया ही भाषा बोलली जाते। विषय क्रमांक 7 बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भारतामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य विद्यार्थी मित्रांनो राजस्थान बघा हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे। विषय क्रमांक 8 आरवली या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। आरवली बघा या पर्वतामध्ये विद्यार्थी मित्रांनो गुरु शिखर बघा हे सर्वात या ठिकाणी आरवली या पर्वतामधलं सर्वात उंच या ठिकाणी शिखर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा या ठिकाणी लाभलेला आहे? सर्वाधिक समुद्र किनारा बघा गुजरात या राज्याला या ठिकाणी सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा या ठिकाणी लाभलेला आहे। विषय क्रमांक 10 बघा तेलबियाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तेलबियाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा गुजरात बघा हे राज्य भारतामध्ये तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। विषय क्रमांक पुढचा बघा झूम हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा झूम हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो जीएमसी भरती बघा सन 2025 छत्रपती संभाजीनगर बघा आपल्याकडे बघा असेच या ठिकाणी महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा या ठिकाणी पूर्ण एका वर्षाच्या चालू घडामोडीचं PDF आहे। मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण बघा जीकेचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो
मित्रांनो खूप अतिसंभाव्य या ठिकाणी प्रश्न आहेत। जर कोणाला खरंच बघा ही महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF लागत असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।